जिल्हा विधी सेवा आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून शनिवारी तब्बल 7.5 कोटी रुपये मिळकत कर हा वसूल झालाय। सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा विधी सेवा आणि सोलापूर महापालिका यांच्या वतीनं महापालिकेच्या थकीत मिळकत कराबाबत इंद्रभवन परिसरात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे 24,000 तर भूमी मालमत्ता विभागाकडील थकबाकीदारांची तसंच गाळेधारकांची प्रकरणे तडजोडीकरिता महापालिकेत दाखल करण्यात आली होती। दाखल प्रकरण निहाय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या मार्फत संबंधित मिळकतदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर शनिवारी 14 डिसेंबर रोजी मिळकतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला। उपायुक्त आशिष लोकरे हे स्वतः कर आकारणी विभाग भूमी मालमत्ता विभागाकडे मिळकत कर भरायला येणाऱ्या प्रत्येक मिळकतदारांना व्यवस्थितरित्या समजावून सांगत होते। याशिवाय त्यांच्या शंका अडचणी कायद्याच्या चौकटीत राहून दूर करण्यास मदत केली। यामुळे मिळकतदारांचं चांगल्या प्रकारे समाधान झालं आणि मिळकतदारांनीही लोक अदालतीचा लाभ थकीत मिळकत कर भरून महापालिकेत सहकार्य केलं। यामुळे नागरिकांना जो दंड लावण्यात आला होता त्यामध्ये 50% सवलतीचा लाभ मिळाला। याबाबत महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी लोक अदालतीची अधिक माहिती देऊन मिळकत कर भरण्याचे नागरिकांना आवाहन केले। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आज सोलापूर महानगरपालिका कार्यालय परिसरामध्ये या ठिकाणी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावर्षीची ही दुसरी लोक अदालत आहे। मागच्या लोक अदालतीमध्ये सुद्धा सोलापूरवासियांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता। याही लोक अदालतीमध्ये महापालिकेनं 24,000 मिळकतधारकांना नोटीस दिल्या होत्या आणि सकाळपासून महापालिकेमध्ये अनेक नागरिकांनी उपस्थित दर्शवून मिळकत कराची भरणा केलेला आहे। या लोक अदालतच्या अनुषंगानं महापालिकेनं जी शास्ती लावली जाते शास्तीमध्ये 50% सुटीची घोषणा केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आतापर्यंत एक साधारणतः सकाळपासून 1200हून अधिक लोकांनी कर भरून महापालिकेला सहकार्य केलं। आज आम्ही साधारणतः 20 कोटी रुपये तरी महापालिकेला म्हणजे सुटीसह मिळतील असं आमचं उद्दिष्ट। दरम्यान लोक अदालतीमुळे शनिवारी महापालिकेच्या तिजोरीत सुमारे 7.5 कोटीहून अधिक मिळकत कराची भर पडली। मिळकतदारांचाही मोठा प्रतिसाद मिळाला। यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पॅनल प्रमुख पी पेटकर, लोक अदालत पॅनल मेंबर रेवण पाटील, महापालिकेच्या विधान सल्लागार संध्या भाकरे, कर आकारणी करसंकलन प्रमुख युवराज गाडेकर, भूमी मालमत्ता अधीक्षक पेंढारी साहेब आदींचं